श्री सिद्धेश्वर साखर कारखाना ते कुंभारी रोडवर अनेक अपघात झाले असून बळी देखील गेले आहेत। याबाबत विडी घरकुल येथील अमन चौकात गतिरोधक करण्याची मागणी यापूर्वी मानव अधिकार संघटनेने वेळोवेळी केली होती। त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देखील सादर करण्यात आले होते, परंतु या सुस्तावलेल्या प्रशासनाला अद्याप जाग आली नसल्याने अखेर मानवाधिकार संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसत अमन चौक येथे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले। 11 ऑक्टोबर 2023 पासून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वेळोवेळी निवेदन आणि पाठपुरावा करून देखील आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतली नाही, म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने अमन चौक ग्राउंडवर प्रशासन आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। अमन चौकात तात्काळ गतिरोधक करा अशी मागणी लावून धरली। यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सादिक शेख, प्रदेश संघटक श्रीकांत कोळी, राज्याध्यक्ष प्रवीण चांदेकर, प्रदेश संपर्क प्रमुख मेहबूब कादरी, शहराध्यक्ष अजहर विजापुरे, जिल्हाध्यक्ष अकबर शेख, सामाजिक कार्यकर्ते एजाज खलीफा, शहर संपर्क प्रमुख फयाज मुला, मीर मोहम्मद खान, नागनाथ गणपा, इरफान मुजावर, सलीम शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। मी सादिक शेख, मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने साखर कारखाना ते कुंभारी रोड या ठिकाणी अमन चौक मध्ये गतिरोधक करा म्हणून लक्षवेधी उपोषण करण्यात आलेलं आहे। मुळात 10 महिन्यापासून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने मान्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अद्यापही आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीही दखल घेतली नाही, म्हणून या ठिकाणी लक्षवेधी उपोषण मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। यापुढे अमन चौकामध्ये 10 दिवसात जर गतिरोधक झाला नाही तर आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, 11व्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांना न सांगता अचानकपणे आम्ही आंदोलन करणार आहे। हे पूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल। वेळोवेळी अनेक विषयावर मानवाधिकार संरक्षण संघटना शासन दरबारी पाठपुरावा करत आहे। आज या ठिकाणी जे आम्ही लक्षवेधी उपोषण केलेलं आहे, शासनाला माझी एवढीच विनंती आहे, दारूधंद्याकडे तुमचं लक्ष नाही। दारूधंदा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गतिरोधक आहे, परंतु 4000 लोक या ठिकाणी जाण्या येण्या करतात। माणसं लोक मेल्यानंतर तुम्ही लक्ष घालणार का? आमच्या आंदोलनाचा आधी 10 मिनिट पहिले तुम्ही बघितलं असेल, अजून पण एक या ठिकाणी अपघात झालेला आहे। जे शासकीय अधिकारी आलते त्यांच्या समोर अपघात झालेला आहे। जर अशी परिस्थिती या ठिकाणी असेल तर हे बाब अतिशय दुर्दैवी आहे। तात्काळ मी अधिकारी साहेबांना विनंती करतो की 10 दिवसाच्या आत या ठिकाणी आपण गतिरोधक करा, अन्यथा यापुढे तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहे। एवढं सांगून मी आपले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।